Hello friends, welcome back to Supriya Official's YouTube channel. Today we are going to 1.1 7th standard English workshop. काल आपण इट्स अ स्मॉल वर्ड ही कविता शिकलो आहे. तरी आपण एक थोडंसं छोटंसं सारांश घेऊ. इट्स अ स्मॉल वर्ड हे रिचर्ड एम शर्मन आणि रॉबर्ट शर्मन या अमेरिकन गीतकार बंधूंनी लिहिलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर गीत आहे. आणि या गीतांना अनेक भाषांमध्ये अनुवाद पण केला आहे. अमेरिकेतील डिस्नीलँडला या अद्भुत रम्य अशा थीम पार्कला मधील इट्स स्मॉल वर्ड या नावाच्या राईडमध्ये हे गाणे लावले जातं. हे जग खूप लहान आहे आणि आपण सर्वजण एकमेकाशी जोडलेले आहोत. या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, जगाच्या कोनाकोपऱ्यात राहणारे सर्व मानव एकाच प्रकारच्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे आपल्याला सर्वांमध्ये वेगळेपणापेक्षा, भिन्नतेपेक्षा एकसारखेपणाच अधिक आहे असा संदेश या पोएममधून दिला आहे. आनंद, दुःख, आशा आणि भीती, इच्छा ह्या मानवी भावना जगात सर्वत्र आहेत. आपण सर्वच जण एकमेकांशी व्यक्त करत असलेल्या अनेक गोष्टी समान आहेत. आपल्यातील या सारखेपणाची जाणीव आपल्याला असली पाहिजे असं या कवितात सांगितलंय. एकाच सूर्याच्या आणि चंद्राच्या प्रकाशात आपण जीवन व्यतीत करतो. केवळ एक मधुर हास्य आणि आपल्या जगात कुठेही असलो तरी आपल्यामध्ये मैत्रीचे नाते जोडण्यात पुरेसे असतं एक सुंदर स्माईल. पर्वत, सुंदर अशा भौगोलिक घटकामुळे व्यक्ती कदाचित एकमेकांपासून वेगळा झाला असला पण तरी आपल्याला एकमेकांमध्ये असलेले सारखेपण कायम राहते. शेवटी एक लहान जग आहे असं कवितेने खूप सुंदर प्रकारे या कवितेत सांगितलं आहे. चला आपण आता एक वर्कशॉपकडे जाऊया. क्वेश्चन फर्स्ट आहे सिंग द सॉन्ग. म्हणजे ही जी कविता आहे ती सिंग करा असं म्हणायचं आहे. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ड ऑफ फियर्स. There is so much that we share that it's time we reaware. It's a small word after all. 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 It's a small word. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountain divided and the ocean are wide, it's a small word after all. 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 It's a small word. अशा प्रकारे ही कविता आपल्याला सिंग अ सॉन्ग असं सांगितलंय फर्स्ट क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन 2. नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. म्हणजे कवितामध्ये जे रायमिंग वर्ड आहेत ते तुम्ही नोट डाऊन करायचे आणि तुम्ही त्याच्यामध्ये वन मोर ॲड करायचे. तर वन मोर ॲड करायचे. कवितामध्ये काय रायमिंग वर्ड आहे? इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ड ऑफ फियर्स. म्हणजे रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, एक तर स्पेलिंग सेम असतात किंवा मग उच्चार सेम असतो. आता लाफ्टर आणि टीयर्स आहे का? नाही आहे. होप्स आणि टीयर्स, होप्स लाफ्टर नाही आहे. तर इथे काय आहे? टीयर्स आणि फियर्स हा एक रायमिंग वर्ड्स आहे. देर इज अ सो मच दॅट वी शेअर दॅट इज टाइम वी रिअवेअर. हा शेअर आणि रिअवेअर, हे शेअर आणि अवेअर हा एक रायमिंग वर्ड आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, हा तर याच्यामध्ये नाही आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. देर इज अ जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. मून आणि सन आहे का? नाही आहे. अँड अ स्माईल सन मीन्स नाही आहे. फ्रेंडशिप टू एव्हरीवन, हा सन आणि वन हा एक रायमिंग वर्ड आहे. Though the mountain divide and the ocean are wide. डिवाइड आणि वाईड हा एक रायमिंग वर्ड आहे. तर इथे काय काय झालं? टीयर्स, फियर्स, राईट, शेअर, अवेअर, राईट, सन, वन, राईट, अँड डिवाइड आणि वाईड. तर असे हे तीन रायमिंग वर्ड झाले. तर आपल्याला याच्यामध्ये अजून ॲड करायचे. तर
तर इथे मी लिहिले कवितामधले रायमिंग वर्ड्स हे 4 आणि तर मी ॲड केलेले आपण ॲड केलेले काय इथे हां टीयर फिअर्स हा एक झाला का त्याच्यामध्ये चीअर्स पण ॲड करू शकता आणि इयर्स पण ॲड करू शकता. सेम शेअर अवेअर त्याच्यामध्ये केअर पण ॲड करू शकता. सन वन त्याच्यामध्ये रन आणि डन हा पण ॲड करू शकता. तसंच डिवाइड आणि वाईडमध्ये तुम्ही राईड आणि साईड हा पण काय करू शकता ॲड करू शकता किंवा तुमच्या मनाने पण तुम्ही अजून ॲड करू शकता याच्यामध्ये. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. काय करायचं आहे गेस करायचं आहे आणि डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये चर्चा करायची आहे आणि गेस करायचं आहे काय ह्या फॉलोइंग लाईन्सला. इथे काय सांगितलं आहे अलाव द स्टुडंट टू यूज देअर मदर टंग इफ नेसेसरी व्हेन दे टॉक अबाउट द इम्प्लाय मीनिंग अँड गिव्ह एक्झाम्पल ड्युरिंग द डिस्कशन. तुम्ही तुमच्या डिस्कशनमध्ये तुम्ही याचं एक्झाम्पल पण देऊ शकता आणि तुमच्या मदर टंग लँग्वेजमध्ये तुमच्या स्वतःच्या मातृभाषेत तुम्ही हे लिहू शकता. तर इथे काय सांगितलं आहे इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. हे जग कशाचे हास्याचे. तर इथे तुमच्यासाठी प्रयत्न केला आहे इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर राईट. हे जग हास्याचे आहे किंवा या जगात सगळीकडे हास्य सामावले आहे. The lines means that it is the word of happy people. We laugh when we are happy. Laughter here means happiness. काय सांगितलं इथे हॅपीनेस आहे हा लाफ्टर मीन्स हॅपीनेस आहे हे वर्ड ऑफ हॅपीनेस. ह्या जगामध्ये हास्य म्हणजे आनंद आहे. काही कोणी सक्सेस यश मिळालं की कसं होतं आनंद होतं. परीक्षामध्ये जास्त मार्क्स मिळाले की किती हॅपीनेस आहे. हे काय जगात एक हॅपीनेस आहे. अजून तुम्ही बरेच उदाहरण घेऊ शकता. कोणी गाडी घेतली कोणी मोबाईल घेतला तर काय होतं हे काय जगामध्ये हॅपीनेस आहे ह्याचा. सेम सांगितलंय द वर्ड ऑफ टीयर्स. या जगात सगळीकडे काय आहे अश्रू आहे. जसं हॅपीनेस आहे तसं काय आहे अश्रूसुद्धा आहे. The line means that every person cry at some point in his or her life. Tears which translate to sorrow and pain can be found in every corner of the world. Sorrow and pain काय हे टीयर्सच एक शब्द आहेत. हे दुःख आहे या जगात कुठेतरी सगळीकडे दुःख आहे. काही म्हणजे हास्य आहे तर दुःख पण आहे. कोणी आजारी पडलं तर आपल्याला दुःख वाटतं. कोणी वारलं तर आपल्याला रडू येतं अश्रू येतात आपल्या अनावर. तसेच खूप सारे असे उदाहरण आहेत दुःखाचे. जसे आनंदाचे पण कारण आहेत तसेच दुःखाचे सुद्धा कारण आहेत. सेम पुन्हा काय सांगितलंय वर्ड ऑफ होप्स. या जगात काय आहे या जगात सगळीकडे एक आशा आहे आकांक्षा. होप्स म्हणजे आशा आकांक्षा आनंद. तर दॅट मीन्स काय त्या लाईनचा मिनिंग काय आहे सगळीकडे आशा आहे. द लाईन मीन्स दॅट नो मॅटर हाऊ बॅड अ सिच्युएशन इज अ वन कॅन ऑलवेज फाइंड द विल टू सर्वाइव. देर इज अ स्टील होप अँड गुडनेस इन धिस वर्ल्ड नो मॅटर वेअर वी आर. याच्यामध्ये काय म्हणणं आहे की किती तुम्हाला दुःख असू द्या आनंद असू द्या किंवा काही म्हणजे दुःख असू द्या त्याच्यात एक आशा राहते की नाही हे दुःखाचे दिवस सरून जाते आणि आनंद येईल. असं नाही मला काही येत नसेल तर मी शिकण्याचा प्रयत्न करेन. एक काही आशा एक उमेद आहे एक आकांक्षा आहे की मी ते शिकेल मी हे होईल एक होप्स. असं सगळीकडे जगात प्रत्येकाला ही एक भावना आहे. जसं नेक्स्ट आहे ॲड अ वर्ड ऑफ फिअर्स. या जगात सगळीकडे काय आहे भीती आहे. द लाईन्स मीन्स दॅट एव्हरी वन इन धिस वर्ल्ड हॅज सम ऑर द अदर फिअर. इट्स नॉट अ कम्प्लीट सेफ वर्ल्ड. देर आर डेंजर अँड निगेटिव्ह थिंग्स हॅपनिंग ऑल द टाइम विच मे व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर या जगात काय आहे भीतीसुद्धा आहेत. भीती काय आहे आपण कुठे चाललो तर आपण आपला ॲक्सिडेंट होईल का अशी पण भीती राहते काही काहींना. अजून मी परीक्षेमध्ये फेल होईल ह्याची पण मला एक भीतीच राहते. मला असं करता येईल तसं करता येणार नाही ही एक काय राहते भीती राहते. कळलं. असं सगळीकडे एक भीती राहते प्रत्येक ठिकाणी. असा याचा मिनिंग आहे. तुम्ही याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. चला तर मग आपण
क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. द पोएम सेज अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. Give example of other action or gesture that mean the same in all part of the world. Give 3 example of gesture or action that have a specific meaning only in a certain region. One such example would be the thumbs up sign. जगातल्या सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या कृती किंवा हावभावाची उदाहरण आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ते उदाहरण द्यायचे. त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा विशिष्ट अर्थ असलेल्या कृती किंवा हावभाव याची पण उदाहरणे द्या. म्हणजे एखादे विशिष्ट हावभाव आहे की ते पर्टिक्युलर त्याच एरियात किंवा त्याच रिजनमध्ये ते वापरला जातो, त्याचं एक उदाहरण द्यायला सांगितले. एक उदाहरण म्हणजे जसं की यांनी सांगितलं इथं फॉर एक्झाम्पल म्हणून काय दिलं आहे आपल्याला, थम्सअप उदाहरण द्यायचं आहे. तसेच आपल्याला किती 3 एक्झाम्पल द्यायचे तर की जगामध्ये सेम गेस्चरचे असतील ते. तर इथे आपण ट्राय केला आहे. हां, थम्सअप म्हणजे असा, थम्सअप असा असतो. ओके. टू राईज युअर थम अप द साइन शो दॅट समथिंग हॅज बीन ॲक्सेप्टेड और ॲग्री अपॉन. इट ऑल्सो शो दॅट इट इज अ सक्सेस. आपण म्हणत नाहीत का ओके थम्सअप करत नाही का, काहीतरी आपण समोरून खानाखुनी करून एखाद्याने विचारलं की असं असं ठीक आहे का, तर आपण काय म्हणतो ओके थम्सअप करतो, ठीक आहे ग्रेट किंवा याच्यामध्ये असं. तसंच दुसरे एक साईन आहे व्ही साईन. व्ही साईन कसं असतं, असं हे रायझिंग इंडेक्स आणि ही मिडल फिंगर, हे फी असं असतं. रायझिंग इंडेक्स अँड मिडल फिंगर लाईक अ साईन व्ही टू एक्सप्रेस फिक्स्ड युअर सक्सेस. कुठेतरी जिंकलो, आपल्याला सक्सेस भेटलं तर आपण असं व्ही साईन करतो. जगात सगळीकडेच हे वापरलं जातं. हे 2 थम्सअप आणि व्ही हे सगळीकडे याचा मीनिंग सेमच राहतो. शेक हँड्स म्हणजे तुमचा हा उजवा हात आणि समोरच्याचा उजवा हात आपण शेक हँड करतो. टू टेक समबडी हँड अँड मूव्ह इट अप अँड डाऊन ॲज अ वे ऑफ सेईंग हॅलो और टू शो दॅट यू ॲग्री अबाउट समथिंग. आपण काय करतो, जसं की 2 देशाचे पंतप्रधान भेटल्यावर कसे शेक हँड करतात किंवा मोठाले व्यक्ती भेटल्यावर कसे शेक हँड करतात, राईट. शेक हँड काय दर्शवतो, हॅलो. सगळीकडे तो सेमच वर्ड मिनिंग असतो त्याच्यामध्ये. आपण दुसरा काय, थम्स डाऊन म्हणजे हा खाली असा. थम्स डाऊन इट इज अ गेस्चर यूज टू रिजेक्ट अन आयडिया और डिस्करेज समवन फ्रॉम डुईंग समथिंग. काहीतरी आपण करतोय आणि त्याला डिमोटिवेट करायचं असेल किंवा त्याच्या मतासोबत आपण ॲग्री नाही, डिसॲग्री, तर आपण थम्स डाऊनचा न बोलता आपण हे गेस्चर यूज करू शकतो. आता स्पेसिफिक मिनिंग इन सर्टन रिजन म्हणजे तिथं ते आपल्याला उदाहरण द्यायला सांगितले. उदाहरण द्या की 3 उदाहरण द्या स्पेसिफिक पर्टिक्युलर रिजनमध्ये. आपण आता नमस्ते आणि राम आपण 2 हात जोडतो आणि आलेल्या व्यक्तीला राम करतात आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा देशात आपल्या. नमस्ते कुठं यूज केलं जातं, राम आल्यानंतर घरात पाहुणे आल्यावर आपण काय म्हणतो, राम नमस्ते. हे कुणीतरी ग्रीटिंग पीपल किंवा वेलकम करण्यासाठी किंवा आपल्याकडे पाहुण्यांना आपण राम म्हणतो. तसंच सेकंड आहे टचिंग फीट ऑफ पर्सन. टचिंग फीट म्हणजे आपण एखाद्याच्या आशीर्वाद घेतो, पाया पडतो. टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली और अ रिस्पेक्टफुल पर्सन. आपण पाया पडतो म्हणजे काय करतो, आशीर्वाद घेतो मोठ्याल्या व्यक्तींचा, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आपण काय करतो, आशीर्वाद घेतो, त्यांच्याकडून शुभेच्छा घेतो आपल्याला. तसंच ओके साईन. ओके कसं असतं, असं 3 फिंगरवर असतात, 2 फिंगर असे, हे काय ओके. द हँड गेस्चर वेअर द थम and finger are joined and other 3 finger are open is widely used to say okay. ठीक आहे ओके. किंवा आपल्याकडे अजून काय वापरलं जातं, ओके असं म्हणलं की असं आपण सिम्बॉल केला की काय म्हणते तर वाव मस्त झालं किंवा ओके झालं. जेवण वगैरे कुणी बनवलेलं असेल तर त्याला न बोलता गेस्चर देण्यासाठी काय करायचं, ओके असं. बट सिम्बोलाइज मनी इन जापान. पण ह्या सिम्बॉलला जापान कंट्रीमध्ये काय मनीसाठी सिम्बोलाइज केलं जातं, पैशासाठी. आणि 0 इन फ्रान्स. असं 0 हा फ्रान्समध्ये घेतलं जातं आणि बेल्जियममध्ये. बेल्जियम आणि फ्रान्स देशात यालाच काय इंडिकेट करतात, 0. ओके, झालं का 4th क्वेश्चन. चला तर बोलूया मग क्वेश्चन नंबर 5 कडे. द फॉलोइंग सेंटेन्स वेअर हिअर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे.
ते समोर दिलेले काही सेंटेन्स आहेत ते तुम्ही शाळेच्या पहिल्या दिवशी ऐकलेले असतात. यूज दिस एक्सप्रेशन टू प्रिपेअर सिम्पल कन्व्हर्सेशन बिटवीन 2 or more स्पीकर्स. एक सिम्पल कन्व्हर्सेशन तयार करायचे दोघं किंवा त्या दोघांपेक्षा जास्त. यू मे यूज द सम एक्सप्रेशन मोर दॅन वन्स अँड ॲड युअर ओन लाईन्स. आणि हे दिलेले एक्सप्रेशन आहे ते तुम्ही वापरून समोरील लाईन तयार करायची. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन मोर दॅन वन्स अँड ॲड युअर ओन्स लाईन्स फ्रॉम पेअर ऑर ग्रुप्स अँड प्रेझेंट द कन्व्हर्सेशन इन द क्लासरूम. काय सांगितलंय, खाली दिलेले वाक्प्रचार आहे शाळेत पहिल्या दिवशी ऐकण्यात येतात. मित्रांना दिलेले ते उद्गार आहेत. ते उद्गार वापरून 2 किंवा 3 व्यक्तींच्या मध्ये असलेले संभाषण तयार करायचे. तुम्ही एखादे उद्गार एकापेक्षा जास्त वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओळीची सुद्धा भर घालू शकता. तुम्ही तुमच्या मनाने पण वापर करू शकता. हे उद्गार वाचून संभाषण तयार करा आणि ते संभाषण वर्गामध्ये सादर करायचे. हे काय करायचे, वाचून प्रिपेअर करायचे. इथे दिले हॅलो, हाय, आय ॲम, हाऊ वॉज युअर जर्नी, तुझी कशी गेला तुझा प्रवास, हाऊ आर यू, तू कसा आहेस, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, माघारी येऊन आनंद झाला का, मीट माय फ्रेंड्स, हे तर सांगितले कोणतरी ओळख करून देत आहे 2 फ्रेंडची. वी हॅड सो मच फन टुगेदर, आणि आम्ही खूप मस्ती केली सोबत. सो नाईस टू यू सिगन, पुन्हा बघून आनंद झाला. धिस इज, कोणीतरी असेल ते ओळख करून देते. वी वॉन्ट टू द व्हॅकेशन, कुठेतरी व्हॅकेशनला गेलेला होता फिरायला. हाऊ वॉज युअर हॉलिडे, हा प्रश्न केला आहे की तुझा हॉलिडे कसा गेला. आय स्पेंड माय हॉलिडे ॲट, मी कुठेतरी हॉलिडे इथे घालवला. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे, म्हणजे तू तुझा हॉलिडे कसा घालवला, हा याचं उत्तर आहे. आय एम सो ग्लॅड टू सी यू, मी तुला पुन्हा पाहून आनंद झाला. आय एम न्यू हिअर, माय नेम इज व्हॉट्स युअर, मी इथे आहे नवीन आहे आणि माझं नाव आहे, तर तुझं नाव काय, असा हा प्रश्न आहे. राईट डाऊन 3 ऑफ द कन्व्हर्सेशन यू हॅव प्रिपेअर, प्रेझेंटेड आणि हिअर. तर सांगितलंय तुम्ही तयार केलेल्या, प्रिपेअर म्हणजे तयार केलेल्या, प्रेझेंटेड म्हणजे सादर केलेल्या आणि हिअर्ड म्हणजे ऐकलेल्या संवाद इथं लिहायला सांगितले. 3 संवाद असे लिहायला सांगितले. तर इथं मी ट्राय केला आहे लिहिण्याचा, प्रिपेअर, प्रेझेंटेड, हिअर. तर पहिला कन्व्हर्सेशन आहे. आर्या काय म्हणते, आर्या, हॅलो, माय नेम इज आर्या, आय एम न्यू हिअर, व्हॉट्स युअर नेम, माझं नाव आर्या आहे, मी इथं नवीन आहे, तुझं नाव काय आहे. पुढे काय म्हणतोय राज, हाय, आय एम राज, मीट माय फ्रेंड साक्षी अँड प्रशांत. राज काय म्हणतोय, मी राज आहे आणि माझ्या फ्रेंड आहेत साक्षी आणि प्रशांत, त्यांना भेट. साक्षी म्हणते, आर यू न्यू टू द टाउन ॲज वेल, साक्षी आर्याला म्हणते, तू नवीन आहे का इथे शहरात. आर्या म्हणते, यस, माय फादर रिसेंटली गॉट ट्रान्सफर हिअर, वी लिव्ह इन पुणे. आर्या म्हणते, माझे फादर रिसेंटली इथे ट्रान्सफर झालेत, आम्ही पुण्याला राहतो. प्रशांत म्हणतो, इवन माय अंकल स्टे इन पुणे, आय हॅव बीन टू द प्लेस वन्स. अजून प्रशांत म्हणतो, माझे अंकलसुद्धा पुण्यामध्ये राहतात. आर्या काय म्हणते, दॅट्स ग्रेट. प्रशांत म्हणतो, इफ यू नीड एनी हेल्प लेट अस नो, तुला कशाची गरज लागली तर सांग. यस, राज काय म्हणतो, यस, डोंट वरी, वी आर ऑल युअर फ्रेंड्स, आणि आम्ही सगळे काय तुझे मित्र आहेत, काही काळजी करू नकोस. आर्या म्हणते, थँक्यू सो मच. तसंच इथं दुसरं कन्व्हर्सेशन दिलंय. ध्रुव म्हणतो, हे, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल. प्रशांत म्हणतो, हाय ध्रुव. मीरा, हॅलो देअर. करण, इट्स सो नाईस टू सी यू अगेन. साक्षी, ध्रुव, दिस इज आर्या, शी इज युअर न्यू फ्रेंड. ध्रुव, हाय आर्या. आर्या, हॅलो. प्रशांत, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. करण, हाऊ वॉज युअर जर्नी टू केरळ. साक्षी, oh, it was wonderful. My cousin had come along with us. We had so much fun together. Dhruv, there goes to bell. Let's go. We will take during the recess. हे एक सेकंड कन्व्हर्सेशन तेच उद्गार वापरून इथं तयार केले. कळलं. नेक्स्ट कन्व्हर्सेशन आहे कन्व्हर्सेशन 3. मीना, हाय राज, हाऊ आर यू. राज,
Hi Meena, I'm fine. How was your holiday? Meena, it was a great. We went to Courage during the vacation. Raj, wow, did you have a good time? Meena, yes, I didn't. I did. It's a beautiful place. I did not feel like a coming back. How did you spend your holiday? Raj, I spent my holiday at my grandparents' house in Pune. I painted, went out for trekking with my cousins, had delicious food and even watched some good movies. I too did not want to vacation to end. Meena, I know the daily routine is so boring. Raj, yes, I am already waiting for the next vacation to begin. Meena, me too. I have to go now. See you later. Bye. अशा प्रकारे कन्व्हर्सेशन तयार केले आहे ते उद्गार वाचन उद्गार ते वापर करून तुम्ही अजून बरेच असे कन्व्हर्सेशन तयार करू शकता. कसा वाटला हा व्हिडिओ? काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.